शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे श्याम द्वारकाधीश भगवान की जय। परम मंगलमय परत पर अखिलेश्वर राजू महाराज आपल्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बॅग आहे, 2 शाली घेऊन येतो। या ठिकाणी या पावन पवित्र भूमीमध्ये गेली 5 दिवस आपण श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करीत आहात। आपलं परम भाग्य आहे। 2च मिनिट घेणार आहे। जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा अलौकिक आहे, अमित आहे, सुमधुर आहे। म्हणून तर शुकाचार्य बोलतात, राजन रसमालयम रसिका बहु भाविका हा। जे रसिक आहे, जाणकार आहे, जे भक्त आहे, हे पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा सेवन करतात, प्राशन करतात। अधिक वेळ घेणार नाही। पुढच्या शीटवर आहे बॅग, पलीकडून लॉक निघा का? हा निघाला। तिथं कोणी असलं मदत करा त्यांना। राजू महाराज दोन शाली घेऊन या तिथून। सदाशिव्या 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 श्रीमद्भागवती कथा। जीवनामध्ये पुन्हा पुन्हा श्रीमद भागवत कथेचं सेवन तुमच्या आमच्या जीवनामध्ये होत राहो, तसे प्रयत्नही आपण केले पाहिजे। जोपर्यंत तुम्ही आम्ही हे प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही पूर्णत्वाकडे जाणार नाही। माझ्याकडे लक्ष द्या। तुका म्हणे गंगा सागर संगमी, जोपर्यंत गंगा समुद्राकडे धाव घेणार नाही, बरं का, वाहत जाणार नाही, तोपर्यंत तिला पूर्णत्व प्राप्त होणार नाही। हे जसं आहे तसं मानवी जीवन हा जीव अपूर्ण आहे, आणि हा अपूर्ण जीव जोपर्यंत परमात्म्याकडे धाव घेत नाही, तोपर्यंत याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही। जीव अपूर्ण असण्याचं कारण
जीवाचं लक्षण पंचदशी मध्ये विद्यारण्य स्वामी ते जाणकार आहेत म्हणून बोलालो. मला जे बोललो ना ते अजून मुद्दाम थोडस बोलालो. कैलास बुवांना कल्पना आहे. हे पहा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये आपले जे बांधव आहेत बर का, त्यामध्ये माझे मित्र आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचा खूप मोठा नावलौकिक आहे असे हरिभक्तीपरायण संगीत विशारद गायन सम्राट परम श्रद्धेय आमचे कैलास महाराज मुरकुटे या ठिकाणी आलेले आहेत. व्यासपीठाच्या वतीने ते दोघं पण सोबतच आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचा छोटेखानी सन्मान होणार आहे. नारायण महाराजांनी समोर यायचंय. कदम महाराज, अजय भाऊ, ताई पुढे थांबणार आहे ते. कैलास महाराज ते थांबणार आहे. पुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. इकडूनच आहे. असा आहे कदम महाराज. धन्यवाद. आपण आलात वेळात वेळ काढून. भगवान गोपाळ कृष्ण आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्रदान करू. व्यासपीठाच्या वतीने आपले खूप खूप आभार. ऐक ना, म्हणून थांबलो. रामकृष्ण हरी. तुका म्हणे गंगा सागर संगमी. त्या गंगेला पूर्णत्व कधी आहे? जोपर्यंत गंगा समुद्राला जाऊन प्राप्त होत नाही. तसंच जीवाचाही तसाच आहे. जीव हा अपूर्ण आहे आणि अपूर्ण जीवाचं लक्षण माझ्या विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये केलेलं आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहस्य पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. चैतन्यम यद अधिष्ठानम, जे ब्रह्म चैतन्य आहे ज्याला अधिष्ठान म्हटलेलं आहे. कोणतं म्हटलेलं आहे? अधिष्ठान. त्याची छाया, छटा, जसं आपण आपल्या घरामध्ये सौम्यातून पडणारा प्रकाश पाहतो. हे विषय थोडा गहन आहे पण थोडस सोप्या भाषेत बोलतो. त्याचा तो झरोका दिसतो ना, ती छाया त्या अंतःकरणावर जे प्रतिबिंबित होतं त्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते. आणि जीव संज्ञा प्राप्त होत असताना सहजासहजी होत नाही, ती उपाधी घेऊन प्राप्त होते. आलं का लक्षामध्ये? तुका म्हणे कैशी किव, किंवा अविद्या उपाधी येणे झाला जीव, माया उपाधी शिव बोली देते. अविद्या नावाची उपाधी नाम जीव, माया नावाची उपाधी नाम शिव, त्याला ईश्वर म्हटलेला आहे. आपण माया पुतना चिंतन करत आहोत. बारकाने लक्ष ठेवत जा. जीव हा अज्ञानी आहे.
अपूर्ण आहे आणि परमात्मा हा पूर्ण आहे. परमात्मा पूर्ण आहे. उपनिषद चिंतन करताय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांति शांति शांति. परमात्मा पूर्ण आहे आणि या पूर्णातून तुम्ही कितीही पूर्ण बाजूला केलं तर पूर्ण शिल्लक राहतंय असं उपनिषद सांगतंय. तुम्ही महर्षी अरविंद घोषांचं तत्वज्ञान वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. अरविंदजी घोष, स्वामी विवेकानंद या महापुरुषांनी उपनिषदाचं, गीतेचं, ब्रह्मसूत्राचं विस्ताराने चिंतन केलेलं आहे. मला तिकडे आता मुद्दा हा न्यायचा नाही. मी का बोलावं? परमात्मा पूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे. आणि जीव अपूर्ण असण्याचं कारण भाऊजी, जीवाच्या ठिकाणी अनेक प्रतिबंध आहेत. काय आहेत? प्रतिबंध. आता तुम्ही म्हणाल प्रतिबंध म्हणजे काय? हे तर कळायला पाहिजे. नाही, त्यांनी आम्हाला सप्तामध्ये याला प्रतिबंध केलाय म्हणजे थांबवलंय, रोखलंय. आलं का लक्षामध्ये? याला प्रतिबंध म्हणतात. आडकाठी. प्रतिबंध या शब्दाचा वेदांत परिभाषा आहे. जो कार्याच्या विरोधी असतो त्याला प्रतिबंध म्हटलेला आहे. आलं का लक्षात? जो कार्याच्या विरोधी असतो त्याला प्रतिबंध म्हणतात. आणि जीवाच्या ठिकाणी अनेक प्रतिबंध आहेत. भूत, भावी, वर्तमान. आलं का लक्षामध्ये? वेदांत शास्त्र गोड आहे महाराज, सुंदर आहे, चिंतनीय आहे. पंचदशिकार सहज बोलतात. प्रतिबंधो वर्तमानोपी. 3 प्रतिबंध, भूत, भावी आणि वर्तमान. त्या वर्तमानामध्ये अजून प्रकार केले. आलं का लक्षात? प्रतिबंधो वर्तमानोपी विषयासक्ती लक्षण हो. बर का? प्राज्ञा, मंद, कुतर्कश्च असे विविध प्रतिबंध त्यामध्ये. पहिला विषयासक्त नावाचा प्रतिबंध आहे जीवाच्या ठिकाणी. विषय ओढी भुलले जीव यांची कोण करील की व नुपजे नारायणी ठाव. पावणे धाव नरदेह हा पहिला प्रतिबंध आहे. तुकोबारांनी चिंतन केलेला. विषय ओढी भुलले जीव. विषय ओढी. महाराज ज्ञानोबरा बोलतात, या जीवाला कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषया विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ झाला कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड असणारा परमार्थ कडू झाला आणि कडू असणारा प्रपंच विषय गोड झाला. असा हा जीव. वास्तविक पाहता विषयामध्ये काय आहे? चला, एक मुद्दा उपस्थित झाला म्हणून पाठीमागे ठेवतच नाही. विषयामध्ये काय आहे? विषयामध्ये मरण आहे. काय आहे? मरण.
देवी विषया चरण आत्मघाता माझे ज्ञानोबा बोलतात. काय देवी विषया चरण आत्मघाता. आत्मघात आहे, आत्महत्या करणं आहे. आणि जीव हा सहज त्याच्याकडे जातो महाराज. विषयासक्ती लक्षण असे अनेक प्रतिबंध घेऊन जीव आपलं जीवन जगत असतो. कुठतरी याच्या अंतकरणामध्ये कधीतरी भगवंत कृपेने थोडस वैराग्य निर्माण होतं, उपरती निर्माण होते. आणि मग आपला उद्धार कशाने होईल हा शोधतो. काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जनो करा समाधान चित्त माझे. ते समाधान व्हावं या हेतूने हा जीव ज्ञानोबा बोलतात. जो तो विषयाची दाट झाडी माझे काम क्रोधाची सांगडी चुकावणी आला पहाडी सदवासनीची. ही विषयांची दाट झाडी बाजूला सारून, काम क्रोधादी विकार बाजूला सारून हा जीव अंतकरणामध्ये एक सद्वासना घेऊन त्या ठिकाणी येतो. सद्वासनीची या त्या ठिकाणावर येतो की ज्या ठिकाणावर पोहोचल्याच्या नंतर निश्चित याचं कल्याण होणार आहे. आलं का लक्षात? जीव अज्ञानी जीव हा मायेनं ग्रसित असणारा जीव. पुतना अज्ञान आहे, माया आहे. हा मायावी जीव काम क्रोधादी विकार बाजूला सारून आज भगवंताकडे आले. गोकुळामध्ये माझ्या भगवंताने पोतनेला सद्गती दिली. आणि ती सद्गती अशी दिली महाराज जी सनत सनंदन सनत कुमार महापुरुषांना सहजासहजी भगवान देत नाही. अशी सहज ज्ञानोबा बोलून गेले. भगवान तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सोरसू दिजला पुतले जे विषाचे निस्तन पाने मारवाली. भगवंताचं दिव्य चरित्र आहे. आणि देताना महाराज भगवान देताना बनसी पात्रा पात्र की कैवल्यायसे पवित्र वैर्याही दिलं. बस दुष्ट दुराचार्य असणारी ही पुतना, या पुतणीला भगवंतानी मोक्ष दिला. मावळभट षटकासूर यांचा उद्धार भगवंतानी केला. आज भगवान गोकुळामध्ये हळूहळू हळूहळू बरं का पुढं जायचं म्हणून रांगत आहे. आणि रांगण्याची प्रक्रिया माझ्या साधू संतांनी वर्णन केलेले आहे. तळवे तर हात टेकीत, तळवे तर हात टेकीत, नाऱ्या गुडघ्याने
नाथ पदात केला साधने रंगनाथ तो ज्ञान केला रंगनाथ तो ज्ञान भगवान गोपाल कृष्ण आपला तळवा टेकला आणि एक डावा मुलगा त्याचे 8 प्रमुख कारण आहेत. किती कारण आहेत? 8. पहिली गोष्ट, पृथ्वी मातेला सांगितलं काळजी करायची नाही, माझा अवतार गोकुळामध्ये झालेला आहे. थोडासा रिफ्लेक्ट कमी करा, आवाज द्या. पहिला धीर दिला पृथ्वीला, कारण ही पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय नेत्री वाही तोय सांगत असे बुडविला धर्म धर्म झाला फार सोसवेना भार मजाता. भगवान हा अधर्माचा भार मी सहन करू शकत नाही, मला धर्म शिल्लक नाही. कुठे धर्म? तुम्ही चहू बाजूला पहा.